श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पायी दिंडी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाला आहे। गेल्या 15 वर्षांपासून श्रींच्या पादुका व प्रतिमा असलेल्या रथाचं सारथ्य गोंदवल्यातील मधुकर पाटील करत आहेत। तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। पंढरीच्या वाटेवर असलेल्या या वारीनिमित्त मधुकर पाटील यांच्याकडून जाणून घेऊया। श्रीराम समर्थ। मी मधुकर नारायण पाटील। माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून मी वारीला येत आहे। माझ्या वडिलांची आजोबांची परंपरेची वारी त्यांच्या पुढे मी चालवत आहे। माझी आजी आजोबा येत होते, ते महाराजांच्या बरोबर, माझे पूर्वज महाराजांच्या बरोबर येत होते। ते महाराजांची वारी आता मी स्वतः आमच्या घरच्या म्हणजे परंपरेची वारी चालवत आहे। महाराजांच्या दिंडी बरोबर मी ज्यावेळेस 50 ते 55 लोक होती तेव्हापासून मी महाराजांच्या बरोबर येतोय। काही दिवसानंतर परत आपल्या रथाची सेवा, पूर्वी रथ हातातून ओढून घेणारा छोटा रथ होता, 15 वर्षापूर्वी हा रथ केलाय। तेव्हापासून मी या रथाचं साहित्य करत आहे। महाराजांनी मला रथाबरोबर मी असतो, सगळं पूर्ण सेवा रथाची करत असतो। रथाबरोबर रथाचं साहित्य करत असतो मी, आणि इतकं समाधान वाटतंय। हे गोंदवलेकर महाराजांचे जो सेवा करेल त्याचं इतकं समाधान वाटतं। किती संकट आले, किती लोकांचे प्रसंग आले, कसले माझ्यावर खूप संकट आले, पण महाराजांचं नाव घेतलं की पूर्ण संकट दूर होऊन जातात। आणि असं या वारीचं असून आम्ही फक्त महाराजांची वारी, महाराजांच्या पादुका आमच्या बरोबर असतात, आणि त्यांची सेवा 7 दिवस आम्ही आमचे गोंदवलेकर ग्रामस्थ समस्त वारकरी मंडळ हे करत असते। 7 दिवस पादुका बरोबर घेऊन आम्ही सगळं सेवा 7 दिवस घेऊन परत पादुका परत समाधी पोच करतो आम्ही।